नमस्कार मंडळी, मी वैद्य शुभांगी खटावकर पुन्हा एकदा आली आहे तुमच्या भेटीला. तुमच्या या चॅनलवरच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या खूपच प्रशंसनीय आहेत आणि मला मोटिवेट करणाऱ्या आहेत की त्यावरनं असं जाणवतं आहे की तुम्हाला ह्या पद्धतीचा डायलॉग हा हवा आहे किंवा ह्या पद्धतीची तुम्हाला माहितीही जाणून घ्यायला आवडणार आहे. तर आपण हा चॅनल असाच चालू ठेवूया आणि तुम्ही इथे मला वेगळे तुमच्या मनात येणारे आयुर्वेदाविषयीचे प्रश्न विचारत राहा. आता जसं की कालच मला एक शिक्षिका भेटल्या होत्या. बोलता बोलता असं झालं की म्हणाल्या, मला खूप थकवा येतो. मी जेव्हा वर्गात एवढं तास घेते आणि खूप बोलावं लागतं, तर त्यामुळे मला खूप शारीरिक आणि मानसिक अगदी थकवा येतो. तर मला लक्षातच आलं की अरे, आपल्याकडे हे सगळं सांगितलेलंच आहे आयुर्वेदामध्ये की खूप वेळ तुम्ही चालणं किंवा खूप वेळ बोलणं, खूप जास्ती हसणं किंवा खूप जागरण करणं, अति व्यायाम करणं, हे सगळं शरीरासाठी अपायकारक आहे. आणि जर तुम्हाला ते करावं लागत असेल तर मात्र तुम्ही त्यासाठी जाणीवपूर्वक उपाययोजना केली पाहिजे. म्हणजे जसं एक उदाहरणादाखल सांगायचं तर आता ह्याच शिक्षिकेच्या बाबतीमध्ये त्यांनी म्हणजे सगळ्यांनीच अभ्यंग करणं गरजेचं आहे, पण ह्यांनी तर विशेष करून आणि वातघ्न तेलानी सिद्ध केलेल्या वातघ्न औषधांनी सिद्ध केलेल्या तेलानी अभ्यंग केला पाहिजे. अर्थात त्यासाठी त्यांनी त्यांच्या वैद्यांना कन्सल्ट करावं आणि त्याप्रमाणे ते त्यांची प्रकृती आणि सगळं बघून त्यांना हे उपाययोजना सांगू शकतात.